गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी। जया सागरचं गाजतया नाव, का नाही ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, कराव तोड। हे जया सागरचं गाजतया नाव, ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, एकमेकांची त्यांना हो साथ, फॅमिली यांची लई जबराट, चर्चा चाले हो खरोखरी, चर्चा चाले हो खरोखरी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ। काय ग आज लय लहानपणीची आठवण आली आहो। कशाची? काय लहानपण ती लहानपणच आहो खरंच। अगं पण कशाचं लहानपण तुझं? आपण पहिलं कसं खेळत होतो। हो आई, मी तर लय चंपुल्या खेळायच्या आता लग्न झाल्यापासून खेळायला भेटत नाही सारखं, पोर घरातली काम त्याच्यातच काय खेळायचं तर खेळायचं। लहानपण आणि म्हातारपण ह्याचा काय विषय आला इथं? कशाचा आता आलाय परपंच्या पाठी माग, त्याच्यातनं होतंय का वेळ? मुलांना सांभाळा, शाळेत सोडा, तेवढंच। अगं हो, पण तेवढं करून बी आता बाया कुठली कुठं पोचल्या। तुम्हाला खेळ खेळा येईना म्हणल्यावर अवघड झालंय तुमचं। खेळायचं की आता जा मग पटकन जाऊन लवकर ये, लवकर आण। पहिलं आम्ही कुठं कुठं जायचं, बोर आणायला जायचं रानात, आम्ही लय खेळायचो। आई बाप वरडत बसायची, शनिवार रविवार आला की पाठी मागत वरडायची मागत। माझी तर आई म्हणायची, बाय इकडे ये, कुठं चाललीस? लय आवडले आपण, आणि आमचा ग्रुपच होता। होय आहो, 7-8 जणींचा आम्ही झोकलय खेळायचो। होय ना, झोक्याची लय आवड। माझ्या काचा माझ्या काचा माझ्या काचा थांब काय जय थांब, स्वप्न दे ना तिला। अगं तुम्ही असं लहानपणी भांडत होता का? घेत काहीतरी घ्या, खेळ तुम्हाला खेळू वाटलाय ना, पण मला सापडल्या सगळ्यांनी मिळून एकच कशा कावड्या घ्यायच्या, घ्या ना वेगळं वेगळं कशाला करताय? पहिला माझा खेळा बर का तुम्ही, चांगल्या गोष्टी आहेत, पण जया मी तुला बघते किती उशीर, सागर कुठं गेलाय? काय माहिती, सकाळी आवरलं आणि गेलं कुठं काय माहिती। तुझं लक्षच नाही, खेळण्यावर म्हणजे खेळण्यावर तुझं लक्ष होईल। मग आली तर म्हणलं लहानपणीची आठवण आली होती, मग म्हणलं की आपलं पाटलीनबाईला म्हणावं, मग बसलो आम्ही खेळत। अगं पाटलीनबाईला म्हणावं, पण ती विचारती काय त्याच्यावर लक्ष दे, ती म्हणती सागर कुठे? मला नाही ना माहिती, ती गेलं बाहेर आवरून। बिनाच काय बोललं नाही कुठं जायचंय काय? काय माहिती, ती तसं काय म्हणलं नाही तर, पण आवरलं आणि गेलं। खेळा तिची ती काय विचारती यांना, तिकडं कुठं टाकताय? त्याच्यावर खेळायचंय। त्याच्यावर कसं खेळायचं? मग कुठं खेळत असत्यात खाली, म्हणजे चांगलं पडतं बघा बरं। लहानपणीची आठवण राहिल्या त्या आठवणी। खेळा आता, मन सोक्त खेळा। मग फोन करू नका बाया, फोन विचारते, फोन करून करायचं फोन। बघा ह्याने तर काय कुठे तुम्ही? आई विचारत होत्या। बरोबर, काय म्हणतोय? बाहेर गेलं, उशीर लागल यायला म्हणतात। खेळ चार पडल्यात तुम्हाला? चलच पडली होय? अगं बाया बाया, मग थांब, चलच डबल बघा आता तीनच आहेत। मला तर काहीच कळत नाही ह्यातलं। कळत कसं नाही, खेळल्यावर नाही समजत आहो काय। दोन कोण आलाय बघा? तुम्ही लहानपणी खेळायला सांगता का? हॅलो, हा आई बोला, काय म्हणतोय? चलच
घ्या हा हा बर बर चालतंय चालतंय. हा ठेवू का? हा ठेवू का? जया अगं त्याचं बारामतीला गेलेलं कॅन्सल झालंय जायचं तर तुला स्वयंपाक करायला लावला. जा बाय स्वयंपाक कर राहून दे खेळायचं. एवढा डाव घेऊन नाही नाही नको त्याला स्वयंपाक आला तर जेवाय मागल. नको नको एवढा डाव खेळू दे. नाही 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 आली लगेच मी खेळा मग मला नाही आपल्याला इंटरेस्ट नाही ह्याच्यात. आपण नाही काय खेळणार. आता झालं नाही मी खेळणार मी पण जाणार आता सगळा खेळ खंडोबा झाला राहू दे बाया. चला ठेवा तुम्ही खेळा. चला आता मग काय जाऊ द्या मग आता आम्ही चांगलं लहानपणीच आठवणी काढल्या त्या झाल्या बंद. मग काय तर चला मी बी जाते हा. जाते बाया मोबाईल नाही तू पण आहे आपण. आई तुम्हाला एक सांगायचं या काय ग त्या दोघांकडे मोबाईल बघितला का? हा कसला भारी आहे. तुम्हाला साधा पण मोबाईल नाही आणि माझा आहे त्याला उचलायला येत नाही काय बघा म्हणलं तर सारखं ते हँग होतंय. मग तुला नक्की म्हणायचंय काय अहो तुम्ही उद्या ह्या ताईंचं किती खाया म्हणजे नाही का ती बचत गटाचं काय असतं तुमचं त्याचं तुम्ही आता अध्यक्ष व्हाचाल की मग तुम्हाला मोबाईल लागल मग आणि अण्णांकडे पण मोबाईल आहे त्यांच्याकडे मोबाईल आहे मग तुम्हाला आहे का मोबाईल उद्या बाहेर गेल्या माणसं काय म्हणतात बघा पाटलीन बाईकडे मोबाईल पण नाही. मग एक काम करा तुम्हाला पण आयफोन घ्यायला लावा मला पण आयफोन घ्यायला लावा. तुम्ही काय म्हणते तू आयफोन आयफोन हो आता लय चाललाय मार्केटला आयफोन. होय ह्या दोघींचा पण तर कसला भारी आहे. मला तर लय आवडला. हो बाय मी बघितला त्यांचा मग तुम्हाला नको मोबाईल बघतीस मी काय चाललंय काय खेळताय? आम्ही चल्लसाट खेळतोय अण्णा. तुला बी कळतंय का नाही ग? पोरींचा खेळ खेळत बसली बसा लय दिवस झाले लहानपणाचा खेळ खेळलोच नाही. मला तर लय तुला बी आवडतं. याड लागलं का ती? अहो मला पण आवडतं हे खेळायला. आवडतं म्हणजे काय पोरींसोबत खेळत होता काय आला पोरींचा खेळ खेळायला. पुरी सोबत खेळत होता काही काय असलं बोलणं. मग बरोबर बोलती ती. आलाय चल्लसाट खेळ आम्ही खेळतोय ना बाया बाया. दोघेच बसलाय की म्हणून म्हटलं आता होते सगळ्यात गेले आता ताई जया ही होती अशा ताई ती गेले राहू दे. काय खरं लयच खोडी नाही पोरग बघा सगळा खेळ आहे सगळा मोडून गेलं का नाही. मग काय तर पोरगच आहे का तसलं इजत इकडं चिडका डब्बा आहे निव्वळ. हा सांगते मी हा. हा तू काय म्हणली कुठला फोन आयफोन आयफोन मी सांगती आणि त्यांनी घेतलाय मग आपल्याला नको का मग घेऊ आपण बी पण एक नाही जर ती म्हणली तर तुला बी माझ्या संग यावं लागल बघ नाही तर तू जर इथं थांबली मी बोलायची तोंड वर करून आणि तू इथं थांबायची नाही मला पण आयफोन पाहिजे. चला घरात हा चला मला चालतंय पण पाहिजे iPhone. शिकी की आपल्याला परत खेळाय होईल आले तिथे चल काय करताय हो? काय नाही बघतोय लहानपणी पोराचा फोटो होय लहानपणी. आठवण आली काय पोराची लहानपणाची हो होय. आठवण आली म्हणून तर बघतोय की सगळा खेळ इकडून आलाय आमचा आणि बसलाय मोबाईल घेऊन वय. हा लय खोडील कांदा आहे बघा मला किती गेलंय इथून. मग काय घ्यायना तुला खेळाय खेळ बस म्हटलं होतं ना तिथं आला इस्कुडून आमचा हे करून राहू दे. होय व अहो तुम्ही जेडपीचा अध्यक्ष मी बी बचत गटाचे अध्यक्ष होणार आहे. तुम्हाला मोबाईल चांगला आहे मला मोबाईल पाहिजे आता मला मोबाईल चांगला आहे, तुला पाहिजे नक्की काय तुम्हाला नीट समजून सांगते. आता मी पण आहे का नाही बचत गटाचे अध्यक्ष तुम्ही कसं आता जेडपीचं होणार आहे मी पण होणार आहे मग तुम्हाला आहे चांगला हे मोबाईल मग मला पण आता पाहिजे. काय विषय नाही आम्हा दोघीला आयफोन पाहिजे. हा तो का ऐका आयफोन हा आयफोन अरे हो 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 घेता येईल पण अजून अध्यक्ष झालाय का? आताच पाहिजे. आताच पाहिजे तो सगळ्यांना आहे, आम्हाला दोघीला नाही. शेकडा अवघड झालं यांचं नका सांग समजून यांना. मोबाईल देताय का आम्ही जाऊ निघून. नाही धमकी देतात काय आपल्याला? धमकी समज बाबा तुम्ही गाड्या घेताय घोडं घेताय घरदार पाहिजे सगळं काय व्यवस्थित पाहिजे सूट बूट घालून गावात मिरावताय आणि आम्हाला काही नको होय आम्ही काय चुलन मुलन तुमचं खाणं पेनच कराय आहे होय आम्हाला
बी काय नाही वेळ आमची अपेक्षा. गाड्या गोड्या सगळ्यासाठीच घेतोय का आमच्या दोघांसाठी घेतलंय? अरे पण आम्ही काय तुम्हाला धन मागितलंय? सांग बाई स्वप्न काय मागितलंय? आम्ही आणि मागितल्याला काय घेताय का तरी? फिरवायला नाही म्हणलं तर फिरायला पण नाही. तू फुलावला आईला मोबाईल पाहिजे म्हणजे पाहिजेलच. डोक्याला ताप दिला रे तुम्ही. थांबा, कालवा करू नका. तुम्हाला मोबाईल घ्यायला जमतंय का नाही सांगा. शेखर काय करायचं? काय म्हणते ती? आता आयफोन मागते तर मग आता तुमच्या उसाचा पैसे कुणाला देणार आहे? तसंच राहणार ना बँकेत पडून. तर सांगा द्यायला जमतंय का नाही सांगा. तुम्हाला जमतंय का नाही? नसलं जमत चाललो कवर तुमच्या ताटाखालचं मांजार गाव का कालवा लावलाय तू? तुला जायचं ना निघून जा. फोन पाहिजे ना आम्हाला. ग बसा, कालवा काय करू नका आणि डोक्याचं काय गोंदा करून आमचा करू नका तुम्ही. फोनच पाहिजे ना तुम्हाला? आम्ही देतो. शेखर आम्ही बी काय नाही नसतं फोन मागितलं. बरं देतो तुम्हाला फोन. कालवा तुमचं नेहमीच झालंय. ग बसा की तुम्हाला म्हणलं ना देतो म्हणून. शेखर चल, आलाय ना उसाचं बिल आता. बापाच्या लाडका. चल जरा फोनच घेऊन. त्याला अण्णा फोन काय तुम्ही पण काय करतो बाबा? बोललो असतो पण जाऊ दे आता. चल कशी काय जिरावली. तूच म्हणल्यात आता. जर नाही जर मोबाईल आणला ना तर स्वयंपाक पण नाही करणार, जेवायला पण चांगली पण सपना तू मी म्हणती नाहीतर अण्णा तुला गोड बोललं की तू थांबशील आणि मला देत्याला काढून बाहेर. हा, तू लगेच अण्णाला पागाळतीच बघ. अजिबातच नाही. मोबाईल ते आपल्याला मतलब आहे. तिकडेच जाऊ द्या त्यांना. नाही मोबाईल आणला तर मग संध्याकाळी बघा की. मोबाईलच नाही घेऊन दे त्यांनी. प्रत्येक वेळेला ह्यांचा लाड ह्यांनीच करायचे आहे आणि आपण मरायचं तसं. आपल्याकडे आहे का मोबाईल? नसतं कष्ट करायचं. कुठं पडला काय नाही दिसाय नाही पण. होय, जाऊ द्या. मी आवडली तवर घरातलं. बसा मग तवर. काय ते त्यांना घेऊन टाकू मोबाईल. जाऊ दे, ते म्हणतात ना. काय ते डोक्याला टेन्शनच झालंय अण्णा. काय करायचं पण आता? तुझी बायको बी ऐका ना, आई बी ऐका ना. घेऊन टाकू. मग एक काम करू, ते ऊसाचं बिल झालंय ना जमा? झालंय, पण पहिला एकच हप्ता भेटलाय मला. 60-70 हजार रुपये भेटल्यात. काय बघू आपण घेऊन टाकू. एक जणाला आत्ता घेऊ आणि काय करू, आईला घेऊ आता. बर, आणि सपनाला नंतर घेऊ. बरोबर चालतं, काय हरकत नाही. घेऊ. असं करू, डोक्याला टेन्शन नका. सारखी कटकट आहे माग आपल्या. नकोच तर वैतागच नको. घेऊन टाकू आपण. काय करू? ओ पाटील, ओ अण्णा या इकडे. बापू शेठ काय राव या. काय म्हणताय? काय नाही, आता ऊसाचं बिल भेटली बघा जरा. उदरे बाकी आपली. बर, बघू की. हो अण्णा, कसली उधारी? गप्प, तुला नाही माहिती. उगाच कशाला 4 माणसं करतो तू. हाय उधारी आपली. तुम्ही कुठे जागा ठेवली का नाही? हा, जाईल तिथं सारखं कोण नाही कोण आवाज येते, हाका मारतय उधारी. पण तुला काय माहिती घरचं काय असतं, घर कसं सांभाळावं लागतं. जरी गावचा पाटील जरी असलो, घरात काय नाही लागत हे मला माहितीये ना. शेतीला औषधं किती लागतात. सगळं काम मला बघावं लागतं. थोडीफार उधारी ठेवावं लागते. तुम्ही काय शिल्लक ठेवताय का ना? का सगळं उधारीवरच घालावताय? तुझंच आहे ना, शिल्लकच आहे ना ही उधारी. बाजार शिल्लक राव. काय राव शेठ, तुम्ही पण काहीतरी उगा सांगताय उधारी नेईन. पाटील तुम्ही राव, तुमचं गावात नाव आहे राव. पाटील आहे तुम्ही. तुम्ही जर असं केलं तर कसं काय व्हायचं राव? नाही, घेऊन टाकू तुमची उधारी. काळजी करू नका तुम्ही. थोडे दिवस थांबा, अजून देतो तुमची उधारी. ना तुम्ही काय केलंय? चेराण्याची कोंबडी बारणाचा मसाला उधाऱ्या करून ठेवल्यात. शेखर जावा तुम्ही परत घरी विचारायचं, पाटलांना विचारायचं, नंतर सांगायचं का उधारी असल्याशिवाय आम्ही बोलतोय तुम्हाला. ती पाटील माणसं आहे. हाय बरं का शेठजी, बापू शेठ. हा बोला की. मी तुम्हाला काय म्हणलं, इथून मागे तुमचं कधी रखडलंय का? काय थोडासा प्रॉब्लेम होता. शेती धंदाकडे भरपूर आहे, त्यामुळे इकडे तिकडे थोडं होतं. देऊ तुमची उधारी, ठेवणार नाही. काळजी करू नका तुम्ही. नाही, कसं आहे शेखर पाटील, लक्षात ठेवा. कसं आहे, आम्हाला कोण दुकान चालवायचंय. आम्हाला माल आणायचंय. परत तुम्हाला द्यायचंच की उधार आम्हाला. हो आहेच की. मागील दिल बाकी दिले की बरं होईल जरा. बरं देऊन टाकू तुमची उधारी. त्याची काळजी करू नका तुम्ही. काय ठीक आहे. अहो तुम्ही जर असं केलं तर आमचं दुकान बंद होईल राव. बघा पाटील, तुम्ही लक्ष द्या. शेखर राव, तुम्ही लक्ष द्या जरा. हे अण्णांचं आमचं वेगळंच असतं. काय वेगळं असतं? तू पण मलाच बोलतो. अरे करून बघ म्हणजे कळेल तुला. मीच करतोय ना, कोण करतोय? गावभर बोंबलत फिरतोस. नुसता रुबाब करताय राव गावात. नुसतं काय उपयोग? तू अवघड केलंय अण्णांनी. तुझे किती उद्योग मिटवलेत रे मी. बरं पाटील, बघा जरा एवढं. बरं बापू शेठ, काळजी करू नका तुम्ही. एवढं बिल देतो.
शेट आहे का हा आमच्याकडे आल्यावर देतो असं असतं होय तेव्हा. आल्यावर देतो जमा झाल्यावर बघा राव तुमच्या काय उलट बोलतो मग आता काय करणार आहे अण्णा मी काय तात्या काय भानगड आहे कुठे फिरताय काय आपल्या खतं घ्यायची आहेत काय तुमचा उपयोग आहे का कधी विचारले का मला सांगा सरपंच अहो काय म्हणतात तुम्ही ते? त्या सरपंचाच्या नादी कशाला लागत बसताय मोक्यात आपलं आपण स्वतः खत ही घ्यायची मला बी चला गव्हाचं ही घ्यायचं आता 2 कट्टे घ्यायचे अहो आपल्या जोडीदारात दुकान आहे तुम्ही काय काळजी करताय चला काय तुम्हाला लागेल ते देतो आता एवढे दिवस कुठं होता अहो काय हिथंच आहे तुमचं लक्षच नाही आमच्याकडे तर काय करायचं दिसला ना एवढे दिवस काय काय कळलं दिसत मला नाही. गेलतो ना गावाला 2 दिवस अहो, आपल्या जोडीदारात दुकान आहे चला या. शेखर काय कळतं का नाही काय लहान मोठं काय कळतं का नाही हा कसं हो पाटील साहेब काय काय शिकवलं त्यांना असं शिकवलं का तुला का माणसात माझी इज्जत प्रत्येक वेळेस घालवतो काय इज्जतीचा संबंध मग काय कर बापूसाहेब नमस्कार हो नमस्कार काय काय एवढा का कालवा चालला अहो, होता काय करायचं मुंबई बघा क्या नाही 5 लाख पहिले उधारी बाकी 8 महिन्याची हा 8 महिन्याची बघा दिली नाही अजून काय बोलताय हा मग बघा शेठ तुम्ही राहू द्या तरी 10 वेळा विचार करायचा असतो आता काय आता पाटील आहेत ते गावचे आमचं कसं आहे आम्ही मी तू की लगेच देतो हो बरोबर आहे हा? आपण आता त्यांना कळलं पाहिजे लोक आता ह्यांनी- पाटलांनी शेखर काय बोलतो बघा उलट सुलट बोलतात यांनी त्यांना कोणा कळलं पाहिजे का नाही? कोणाचं दिले तुमचं बुडवणार आहेत सरपंच मेंबर तुम्हाला शांत बसा म्हणतोय मी कळलं ना लय कालवा करत नाही इथं सरपंच मेंबर काय चाललंय काय यांचं सांगताय पाटलांचं हा शेतात त्यांचं किती शेत आहे 12 एकर हा होय. त्यात गुडघेच्या काँग्रेस वाढलाय हा आणि ह्यांचं काय तुम्ही सांगताय असं? आणि गावात म्हणतात पाटील पाटील आम्ही कोट घालून हिंडतोय पाटील आणि पोरच्या चष्मा घालून हिंडतोय इकडं तिकडं काय शांत राहायचं तुमचे बरं का? तारा? शांत राहायचं तात्या, पाटलांनी पहिल्यापासून पाटील गाजवली आहे. दुसरं लय काय केलं बोलायचं नाही कोण म्हणतात माहितीये ना पाटील पाटील DSP धनंजय सखाराम पाटील ऐका नाद करायचा नाही नाद केला ना झाला बाट सगळे शेठ तुम्हाला आता पाया पडून सांगतो हा. काही झालं ना तरी पाटलानं पाटलाच्या पोराला आज सोडायचं नाही उजरारी घ्यायची म्हणजे घ्यायची ए! का मागे सरताय नाही, मागं हा? सरताय. ही 10 वेळा येतात पाटील पाटील करत येते बरं का एक मिनिट सारा गावात उधारीचं बांबाळेल तुमची गावा बाकी देणार आहे ए सरपंच कोणाचं दिले तेव्हा तुमचं बुडवणार आहे सरपंच बघा सरपंच खरंच बोलतोय आम्ही, सरपंच खरंच. पद्धतीने राहा. खरंच बोलतोय हा, गावचं सरपंच. इतिहास सगळं माहिती आहे आम्हाला माहितीये का तुम्ही सरपंच आहे ना सरपंचच्या पद्धतीने राहा मेंबर आम्ही तुमच्याशी बोलतच नाही त्यांना सांगतोय काम करा शेठ तुम्हाला माहिती का काय आता 2 दिवस झाले 5-10 लाख रुपये अकाउंटला आले तर नुसतंची मग आम्ही पाटील पैसे देतो तुम्हाला- लायला सांगा आम्हाला हो सरपंच मेंबर तुम्ही लय नाकाने वांगी सोडू नका कळलं ना द्या, द्या, पैसे द्या, 50,000 रुपये अण्णा मोबाईल द्या 50,000 रुपयासाठी एवढं बोलणं काय पण मोकळे होय सरपंच पहिल्यापासून बापाच्या जेव्हा आलाय आतापर्यंत गाडीला बी पैसे इथं बी पैसे काय कमावतो का नाही काय माहिती नुसतं पोरगा माझा असतो. आले का बघा वळण नाही सारख्या पैशाची उधारी तोंडावर हा आले आले आमचं चाललंय दोघांचं तुम्ही कशाला त्यात भाग घेताय आणि बापाच्या जीवावर उड्या हाणणार कळलं ना कमवायची का आणि मग नाटकं करा आमच्या नादाला बरोबर चला करा. ना. बरं ऐका की आपलं ते 2 कट्ट गहू हा. आणि या 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 निघा मिक्सर पाहिजे ऐका स्टॉक हो, चांगला सगळं हा? चांगला आहे, एकदम आणि ह्यांनी मला आणले तुमच्या हे दुकानात हो. हा, काय माझी लागलं? ओळख नाही काय नाही काय तुम्हाला सांगायचं एकच सगळं महाजन सगळं आपल्याकडे चांगलं आहे. काय लागले तरी त्यांचं तात्यांना काय शेठ आमचे पैसे रोख असते पण ह्या बापल्याकडे आहे ना एवढं जे पाटीलकीचा घमंड आहे ना तुम्ही काय करायचं हा. आधी पैसे आणि मग माल द्यायचा बरोबर का? कळलं ना नाही नाही तुम्ही माल देऊन ह्यांनी किती उचलल्या नेबर सारा गावात मुंबई त्याची उधारी त्याची उधारी त्याची सगळी आता आम्ही सरपंच नात्याने हिंडतोय गावात सगळीकडे सगळी सांगतात आम्हाला अक्षर ह्यांच्या बरोबर फिरायला वाटते अहो, गिरणीवाल्याची उधार घ्या हो. आपण दळण नेलंय दिलं पाहिजे ना किरणवाल्याची उधारी तुमची उधार आता इथं आल्या आम्हाला कळलं की तुमची बी उधारी आहे म्हणून. बरं आपण आलो नाही तर बिचाराला रुपये नाही, भेटला बरं काय? नसता. आमच्यामुळे तुमची उधारी मिळाली माहितीये का आणि मग नाही तर रुपये भेटला नसता नाही नाही तात्या बरोबर आहे का नाही काय पैशाचं काय करतात तीच कळत नाही पैसे नाहीत असं नाही ना आहेत ना पैसे त्यांच्याकडे पण द्यायची वासना नाही रुपये आले तर उसाचं तर देऊन टाका द्यायची वासना नाही त्यांची प्रत्येकाला असंच. आमचं कट्टर घरी पाठवू हो, तुमचं इकडे काय सांगायचंय? माझं 5 पोती एरिया देतो पाठवून चला.
डीआयपी सगळं तू गाडीत भरून तुमचं हा. पाठवतो. काय काळजी करू नका. येऊ का मग? घरपोच कर तुमच्या. सांगितलेलं दे ना ठेवा ते दोघं चला बोलतात. उधार यायला जपा त्यांना. हा, चालतं. बर चला बर काय आहे, मला जरा काम आहे बर तालुक्याला बारामतीला जायचंय. हा. मी जाऊन येतो तुमचा तर मार्गाला लावून दिलंय मी. बघा तुम्ही मग दोघं जण. सरपंच पण काळजाच्या तुकड्याला सोडून काय त्याला काळ्या तुकड्याला काय तिथंच राहायला चाललोय मी. येणार आहे की माघारी गावात. बारामती संघ जाऊन मिसळ बिसळ सांगतात की मंडळी बरोबर सरपंचीला घेऊन चाललोय. तुम्हाला कुठं नेणार परत? टाकीव बसून अवघडच आहे. तात्या दोघाचा बापल्या का विषय कस काय बघितला का? बघितलं हा? काय सांगायचंय त्यांची स्टोरी व्यवहारच तसं आहे. यावर एवढं नाही, मला आतापर्यंत ह्याच्यामुळेच ती सगळं गेलं त्यांचं. सत्ता जायला कारण हेच आहे. अहो पाटील माणूस आहे तो, एवढं अरे कसं काय? गावात भोपाळ म्हटल्यावर काय होणार आहे? तसंच की. अहो, पण मी काय म्हणतो तात्या तुम्ही समोर आला मग तुम्हाला दिसलं हा तुम्ही सरांना कदा रानातच हो असता राहत बरोबर का नाही? रानात असल्यामुळे तुम्हाला काय माहिती काहीच माहित तुम्ही काय म्हणायचं पाटील चांगला तुम्ही पाटील वाईट चांगला. पाहत्या गावात येत जा की. तर आज समजलं मला काय भानगड आहे ती. अहो, आमचं काय करा इथनं पुढे आमच्या बरोबर व्हायचं राहा म्हणजे तुम्हाला कळण ह्या गावात- दोघांच्या खोडी गावातलं बी माहिती झालं पाहिजे काय थोडंफार. हो सारखं राहणं घरण सगळं रानात राहत जाऊ नका. आणि कसं आहे आलं गेलं म्हणजे कळतं. सरपंच मला सोडून चाललाय बारामती लक्षात ठेवा. सरपंचनीला घेऊन चाललोय काय राव. तुम्हाला चुकवल का मी? मला मग इच्छा होती टाकीव बसायची बरं, पुढच्या वेळेस नील जाता. बरं जावं मग तिला कळतं. येऊ का? चालेल. काय राव आणलं हे लय डोक्याला वायदा केला तुम्ही राव. तू का निष्कारण माझ्यावर भडकतो रे? मग आता चाललोय तो कशासाठी काय उभं हा कुठं ना केलं बसलाय तू काय काळजी करू कोण घाबरू नको. हाय माझ्या डोक्यात प्लॅन आहे. कशाचा प्लॅन ते दोघे निघून गेल्यावर काय करणार काय नाही करत ते. तुला काय करायचं त्यांना खुश करू आपण. तू चल फक्त काय राव होतं जेवढे पैसे घालवले आता किती राहिलेत खात्यात माझ्याकडे चल तू. ना ही वय तुमची आयडिया तुला काय करायचंय? बाप तुझा मी आहे. तू मला काहीतरी शिकू उद्योग नको. तू चल. काहीतरी उद्योग होईल काय मोकार नाही धुणं भांडी करावं लागेल आपल्याला. काय होत नाही. काहीतरी उद्योग करून बसताय तुम्ही. अरे नाही काय होत. तू चल. काय होत नाही निघून गेल्यावर काय नाही करायचं? जात निघून आणि गेलं तर गेलं. बघू चल. उगाच काय तरी- धुणं भांडी करायची वेळ यायची त्या दोघी काय दिसला नाही सगळे शांत ए, उषा काय करते ग? काय नाही बस आलोय. सपन्या या या तुमच्यासाठी सरप्राईज आणले. दाखवणार नाही तसं. हा डोळं बंद करायचं. डोळा बांधावे हा मग सरप्राईज द्यायचं म्हणल्यावर दोघींचं पण आहे ना. आता तात्पुरतं ते केलंच आणले. मग असं करा आईलाच द्या. मला माहिती काय असणार आहे. मोबाईलच असणार आहे माझ्याकडे ती आहे. काय का असं पण जाऊ द्या सध्या एकच आणलं. हा जाऊ द्या आईला द्या मग ते ही. बरं ठीक आहे ठीक आहे. करा करा डोळं बंद करा तुम्ही. थांबा अण्णा मी आणते बोलवून. कुठे चालली तू बोलवायला? कोणाला थांबा बोलवती? की, जया ताईनं आशा ताईंना बोलवून आणते मी. कशाला आली लगेच दोन. अगं नको आहे तर बस की तू. अहो, आली का? आली ना, जा. काय तू कशाला बोलवायला लावलंय? का? का? त्याला की मिरवते ते आमच्या फोडणी मिरवते की? मोबाईल त्यांच्यापेक्षा मोठा आहे की आपला. काय आमचं बी आता मोठंच असणार आहे. अवघड झालं भाऊ. तुम्ही कशाला बोलवायचं ग? जाऊ दे. देखावा दाखवायचं लोकांना. पचका आता सगळं अवघड झालं. मला माहिती काय खुश बसताय तुम्ही? काय ना काय नाही. प्रयोग दिवशी चाललाय. काय नाही खुश बोलत. तुझं लक्ष कशाला आमच्याकडे पाहिजे? मी काय म्हणलं तुम्ही दोघं आलाय. आपण काय गरज आहे का? त्यांना पण दोघी. काय माझं म्हणणं एवढंच होतं. आणले ना गिफ्ट तुम्हाला. त्यांना बोलवायची काय गरज होती? त्या कशा मिरवते ते आमच्या मग आता नंतर तुम्ही मिरवले असते. मग आता त्यांना कागदात काढताना दाखवायचा. आपल्याकडे पैसा आहे हे कशाला सांगायचं कुणाला पण. आपल्याकडे पैसा आहे कशाला देखावा दाखवायचा काय कुणाला? का नाही? मोका रोग डोक्याला काय ते. तिला डोकं नाही. तिला तुझ्या बायकोला बी नाही डोकं. माझ्या सुन पोशी माझ्या पोशी मगाशी एवढं मोठं काढते त्या फोन. आता आमचा आयफोन बघितल्यावर कशा काय करते. आता कशी आता घेतला वाटलं सगळं. तुम्हाला मी म्हणत होतो काय तुम्हाला कळत. आई झाका आता डोळं. अरे चल उठ की बाबा.
दाखवू का डोळा आता? ते गिफ्ट द्यायचंय त्यांना, ते झाकतात ते आता डोळा. हा डोळा झाका, चांगलं झाका, झाका देतो. तुम्हीच द्या की अण्णा. अरे पोराच्या हातून दिलेलं चांगलं. ये तू इकडे इकडे अण्णा इकडे तू. ऐका की तुम्हीच द्या. अरे पोराच्या हातने दिलेलं चांगलं असतं बाबा. कशाचं तुम्ही द्या. तू दे, मी नाही देत, तू दे. अरे कुठलंही शुभ कार्य पोराने केलेलं चांगलं असतं. पोरालाच गाडा. माझी तर अशी कंडिशन तुम्ही केली, इकडे आड आणि इकडे विहीर. सांगते बाबा, दे बघू काय होईल ते होईल, परत बघता येईल. जर नाही दिलं तर ह्या दोघी निघून जातील. हे दाखवलं तरी हे इज्जत नाही, इज्जत जाईल पाटला. परत काय बघू पुढच्या पुढे काय होईल ती. पुढच्या पुढे जा का डोळ, जा का बाबा. डोळं जा का आणि हात पुढं करा. डोळं काय उघडू नका, फक्त डोळं उघडू नका. देखी पटकन. तुम्हाला बघाय आम्ही बर बर बाळा, तुला परत घेतो. आता आहे लगेच. तुमच्या हाताला केलाय बर का. आई अभिनंदन, तुम्हाला मोबाईल घेतला. आयफोन आहे. आयफोन आयफोन सांगितलं. कसला हा आयफोन तुमचा? आयफोन सांगितलं आणि बाप फोन घेऊन आलाय हलवत. असं असतोय. स्वतःला कसा भारी भारी मोबाईल वापरताय, नाही तिथं पैसे उधळताय. हा तिथं तेवढं चालतंय. कुठं उधळलं? काय त्या शेवंताला फुकणीला किती खर्च केला. तुमची शेवंत उगाच संशय घेऊ नको तो. कशी बोलती तू? मग काय, आम्हाला नसतं एक फोन मागितला, आम्हाला मैत्रिणीमध्ये खाली बघायचं आलं ना. तुम्ही काय त्यांना सांगताय काही पण बोलू नको. स्वतः काय करता त्या प्रियंकाला कसा टवळीला ना. कुठली प्रियंका? कुठली माहित नाही. ही घ्या तुमचा आयफोन. आय चला मी म्हणून तर टिकली तुमच्या. लय बोल नको, तुला सांगतोय. लागली मला सांगायला. बोलू नको ना ते मग सांगते. तू चल पाटीलच आहे, दाखवतो ह्यांना. तुम्हाला सांगायला लागला नाही तर ती माझ्याशिवाय व्हायचं नाही. पाटीलच आहे आम्ही पण. जाऊ दे, चल बघू. मला वाटतं काय हा डोकं खात्यात नुसतं. त्याला ताप झाला बघा गेले. नको नको केलंय, अवघड हे वाटोळ झालं. गेलो मारुती, झाला गणपती, असा विषय झाला बघ. अण्णा भूक लागली मला. आता काय हाय का सकाळपासून तुकडा पोटाला? करून गेलेत का नाही काही? बघू आता काय परिस्थिती ती बघू. चल बघू तर खरं, असलं काय तर खाऊ. बघू संध्याकाळचं संध्याकाळी बघू. हाय शपथ, भांड्याचं तर राडाने असं गेलेत बाबा. काय खायला तुकडा खायला नंतर बघता येईल, खायला तरी बघा. अयो खायला सुद्धा काय नाही. काय खरं नाही, आता अवघडच झालं काय. काय सुनायला कामच केली नाही त्यांनी. अण्णा कोणसाठी कालवा चालला होता यांचा? त्यांना लाज वाटलं का? त्याच्या नवरा घरात उपाशी, त्यांनी सकाळपासून काय
फोनच्या नादातच नुसती गुंग झालती. असं असं तुला दोन्ही एकाच्या माळ्याच्या मनी आहेत. कसलं जाऊ दे भावाला गेल्या ते बरं झालं. काय आपल्यालाच करावं लागेल. करू आपण करू. आपलं काय हाताचं बोललं असतं तुला जाऊन दे. आपण करू स्वतः. काय करायचं आता. मी भांडी घेतो घासून तुम्ही आपलं पीठ माळा. बरोबर चालतं घे तू भांडी. चल हर सगळी भांडी बाहेर. अवघडच केलंय गाड्या हे. ही सगळीच भांडी नाही बाबा. ये लवकर. आता कुठं काय ठेवलंय ते बी कळा ना. पीठ कुठे मीठ कुठे काय कुठे अवघड केलं. अरे लग्न करून वाटोळ झालं. नको नको केलं गाड्याची. कवा घासायची भांडी एवढी. भांडी राऊंड करायचं ना काहीतरी खायला म्हणतोय. बघ ते पीठ मीठ कुठे ठेवलंय ते बघ. मला माहिती का पीठ मीठ कुठे ठेवलंय. नुसता पीठ मीठ कुठे ठेवलंय काय मला माहिती का. बघ उरकून असेल कुठतरी. पीठ पीठ आहे का. काय गावलं बाबा. पाठीशी करू ते थाळा बघ की. आता काय माझ्याकडे बघत बसला. काय बाबा वैताग दिलाय. मी ती भांडी घासून घेतो. तवा कोण द्यायचं. अयो तवा की कुठं असं का तुमच्या पुढेच करू का मी. ए बाबा करतोय ते बघ. नाही तर राहून दे मग तिकडे. करा करा काहीतरी करा. मला जातो भांडी घासून घे. जातो. अवघड आहे म्हाताऱ्याचं बाबा. अवघड केलंय बाबा ह्या बायांनी बी. हा चांगला फोन आणून दिला त्यांना. आयफोन. त्या माझीला तर आयफोन तरी माहितीये का कसं चालवायला आला असता का आयफोन. दिल तर चांगला फोन तर सुनी बी म्हणती. हा बाप फोन आहे. हा हिच्या बापाने केलं का. बाप फोन आलाय का अजून. हा बाप फोन. अवघड परिस्थिती केली. भांड्याचा राडा सगळा. तर तावतय डोळ्याचा माहिती. आपलं चष्मा लावूनच आपलं. परिस्थिती वाईट केली. बायको करून पस्तावलो. अशी नशिबान थट्टा आज मांडली. आज माझ्यावरती वेळ अशी आली. कशी काय नशिबानं थट्टा मांडली. पाटील तुम्ही कस काय आला. अरे का चाललंय काय. गावचा बी पाटील आणि रावचा बी पाटील गावला. तुम्ही कस काय आलाय पण इथं. कस काय म्हणजे ये नकोय. सांगा बघायचं काय काम आहेत का नाही. अगोदर येणार काय फोन बिन करायचं. पाटलाच्या पोराला भांडी घासू लागाव. अहो ते घरचे गावाला गेलेत मेंबर म्हणून घासतो या. बर घास घास. पाटील कुठे. थांबा सरपंच. नाही जाण ना थांबा की सरपंच. नाही घरात नाही ती घरात. वाकरी देत कशाला आणखी आली. काही चाललं तेल वाटायला काही. मी पाटील काय करायला म्हणजे भांडी घासतोय. मी पाटील 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 आहे. अरे त्याला घरचं खावं लागतं. बायका फिरायला गेलं तू अगाच्या म्हणून कसं झालं सरपंच माहिती का. एक पाटील भाकरी टाक. एक पाटील काष्टाचं खातोय आम्ही हाताने करून. आमच्याकडे आला असताना आता दोरगात दिलं असते खायला. कशाने उद्योग करत. बरोबर आहे तुम्ही म्हणताय. काय काय या कधी बी अवस्था बघताय मग बोलताय. आधी कधी बोलवलंय का तुम्ही. बघायची वेळ नाही. हसताय आमच्या तिघं मिळून आम्हाला म्हणताय. पाटील गावचा पाटील आहे. कोलंबिया राहिलो नाही आम्ही. चला चला निघा. घरचे कशामुळे निघून चला कोरघोड्या करायला आली इथं. निघा अजिबात थांबू नका इथं. कसं करता काय माहिती. अण्णा थांबा थांबा. लय टेन्शन नका घेऊ तुम्ही. काय टेन्शन. अरे टेन्शन घ्यासारखं झालंय.
हा जाऊ दे आता गिन्नी सत्यानाश केला आपला दुनियेत हसू झाले आपलं काय केलं त्यांना तरी केलं निघून आईला अवघड केलंय बाबा. चालू दे तुमचं मी घासतो भांडी काय आता आता कशा बायका करतात ह्या काय माहिती. तरी आता बाबा गॅसची सोय झाली म्हणून बरं आहे. आयला तवा पण तापलाय बर का. किती वर्षातनं करतोय भाकरी मी. आता येते का नाही काय माहिती. जमली बाबा जमली. तिच्या आईला हाय नाही करायची आता काय करायचं. आपलंच जात ना आपलंच वोट म्हणायचं चालवायचं काय करायचं. अवघड केलं पण ह्या बायांनी. हिला आहे ना आता परत आली का नाही हिला इंगच दाखवतो पाटलाचा काय आहे ती. मला भाकरी मूर्ती का काय काय माहिती बाबा. लय वर्ष झालं केले नाही आणि ह्या बायांनी माझ्या माग सगळं करून दिलं. झाली 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 नशिबानी झाली. काय करायचं हेच बघ. सवय गेली सगळी. इतक्या वर्ष माझ्याकडे संग नांदती. आता पीठ पातळ होतंय घट्ट होतंय पातळ होतंय घट्ट. काय करायचं आता करायचं तसंच. अवघड केलंय अवघड. फोन आणून द्या फोन आणून द्या. दिला आईन बाप बाप फोन. आई फोन चालवायची माहिती आहे का. आता काय करता. भाकरी व्हायच्या अवघडच आहे बाबा. कशा करतात काय माहिती. ह्याला म्हणलं होतं हॉटेलमध्ये म्हणला पण मीच म्हणलं आजच्या दिवस खाल्लं असतं हॉटेलमध्ये ते बरं झालं असतं. लय अवघड झालंय. भाकरीची टक्की रडकुंडीची वाल आहे तिच्या आईला. लोक काय माणूस आहेत काय माणूस आहे का नाही आणला नाही काय नाही. मग अहो विशेष बघितलं तो त्यांनी त्याच पाटलाला बघितलं पाट निघूनच गेलं. तात्या थोडं काय म्हणलं काय जाणार नाही तर काय ह्यांची अवस्था बघून भगवान भांडी घासतोय भांडी. म्हणून मी पाटील बायका म्हणे मी पाटील पाटलाचा बाबा काय शिया नाही का. बायांनी वेळ आणली एवढा भांड्याचा राडा ठेवला कुशाला निघून गेलं. बरच दिवस झाला का शेखर दिसला नाही मला. काय झाले एक गेलं की एक आलं का. आता तुम्ही आला का. तुझ्या जीवासाठी नाही तर मग कुणाच्या जीवासाठी. तरी म्हणलं अजून गावातला गोंधळ कसा झाला नाही. लका चांगल्यासाठी येऊन ते असं तुम्ही वाईट बोललो आम्हाला नका मग डायरेक्ट म्हण की येऊ नको जाऊ का. म्हणजे आमची ही परिस्थिती बघा आला का तुम्ही दोघं मिळून हशा करा आमचा. घरात कोणच नाही होय. गावाला गेल्यात घरातली. अरे शेखर व्हायची वेळ हाय का. हे असं बोलणं ऐक की माझ्यासारखं असताना माझ्यासारखा ती चाळण आहे का नाही चाळण ते चाळणीत पाणी घेऊन जीव दिला. काय हे असं हे पटतंय का. पटतंय का कुठलं. का तुम्ही बायकांचं बैल आहेत तुम्ही काय नवरून नुसतं म्हणाय मी अमक्याचा नातून तमक्याचा नातून पैलवानाचा नातून काम करत नाही. काम करत नाही सारख्यानं चेष्टा करत नाही. एक गेली त्याला की दुसरी केली असती. पाटील घराण्यात मी जन्माला आलो असतो. अर्जुन दादा तेवढी पण दमक आहे आमच्यात. कळलं का. कळलं की लागला सांगायला. तुम्ही आमच्या आम्हाला काम करू दे. अण्णा कुठे अण्णा कुठे पाटलांना भेटल्याशिवाय मला करणार नाही. गावाला गेला फिरायला. आपला जीवा भाऊ काय नाही काय नाही तुम्ही गावात. ऐक की शेखर तू आमच्या जीवा भावाचा आहे का. हो हाय का ना. मग आता मला खरं सांग नेमकं झालंय काय नाही झालं तुम्हाला काय करायचं. पाटलांना 2 मिनिटं माझं पैशाचं काम आहे
मला लय अडचण आहे. नंतर बघू, नंतर. नाही चला घरात नंतर बघू. नाही नंतर बघू. तुला काय काय आमच्या माणसांना भेटू देत नाही. अवघडच झाले जिकडं तिकडं. ऐका आता एक गेले की एक आले. दुसरी बेत आली का आता तुम्ही कशाला आलाय बाबा? अहो, पाटील साहेब आता मी अहो नका आमचा दिसलं खेळ नाही. मांडू बाबा तुम्ही 4-5 जा. दिवस दिसलं नाही म्हणून भेटीसाठी आलोय मी. किती भारी काम तुमच्याकडे आलंय. बाबा, शेत अवघड झालं शेत. हा? सांग बाबा, डीएसपी कुठे गेला डीएसपी खायला अन्न हे असेच हसणार आपल्या. अण्णा हा? इकडे बघा की डीएसपी कुठे गेला अरे आहे डीएसपी आहेच. तू काय सांगतो डीएसपी म्हणून? डीएसपीच आहे काय? डीएसपीच राहणार आहे काय? मी शेवंत ठेवली आहे. एक येणं सांभाळायला. अर्जुन दादा पुढचं जास्त बोलू नका. तुम्ही कुठल्या कामासाठी आलाय ना कालवा करू नका. काय कामासाठी बोला, नाही तर तुमच्याकडे जा. बरं ऐक आता ती जाऊन दे. अण्णा तुम्ही आम्हाला तुमचं पोरं मानता का नाही? हो मानतो की. मग आता खरं काय झालंय ते सांगा. हो का सांगतो. अण्णा गावचा गोंधळ होण्यापेक्षा ना ह्या दोघाला सांगितलेलं आपल्याला परवडत. बर बर सांग सांग त्यांना खरं काय झालंय ना. आम्ही नाही तू तुम्हाला सांग आम्ही सांगतो नाही त्यांना. काय ह्या आमच्या आईच्या आणि माझ्या बायकोच्या डोक्यात खुळ बसलंय. आयफोन पाहिजेत, आयफोन पाहिजेत, मोबाईल. हा 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 त्यांना आम्ही आयफोन आणून दिला. एक साधा फोन घेतला, आयफोनच्या बॉक्स मध्ये टाकला आणि त्यांना दिला. हा त्याचा राग त्यांना आलाय, गेले निघून. म्हणतात काय त्या आशाताई समोर हा? त्या जयाताई समोर समोर. काय म्हणतात माहिती का? आमचा अपमान झाला आणि उठून निघून गेल्या. हेच कशाचा अपमान आहे? मोबाईलसाठी. हा? आम्हाला माहिती एक तर बिल आलं उसाचं, पण लोकांची देणी गिणी आहेत. त्या खातावाल्याचं 50,000 रुपये होतं ते देऊन टाकलं. हा? मग का आपल्याला थोडंफार राहिलं तर आपण देणार ना. नाही म्हणलं का त्यांना मी. हा? पण ते परिस्थिती जाणूनच घ्यायला नाहीत कसली. हा? गेले निघून. आपण केअर सुंदर किती दिवस येऊ देणार नाही. सागर काय बी करू तुम्ही कुठं बी जाऊ ढूंढून चालणार. घरी जाऊन घरी जाऊन विश्वास ठेवा. घरी जाऊन घेऊन येणार. तुला मी पोरासारखं मानलंय आजपर्यंत. चाललाय तुम्ही ठीक आहे जा घेऊन या. पाटील अहो आम्ही जिवंत असताना जे डोळ्यानं आम्ही बघितलं ते तुमचं तुम्हाला असलं हातानं कोण खाणं शोभतंय का? त्यांना कळलं तर काय करायचं? आम्ही असताना हो का आम्ही हाताने करून खाऊ नाही तर काय करू नका. तुम्हाला जायचंय ना त्यांना आणायचं ते तुमचं तुम्ही बघा. मला काय तिची गरज नाही आता. कशाला अरे जाऊ दे. अरे तू घाबरू नको. तुला सुद्धा दुसरी बायको करून देतो मी. तू काय घाबरतोस? हा जाऊ आपलं तुम्ही दोघ जण जाऊ. अण्णा ऐका की माझं तर ऐका. झालं गेलं सोडून द्या. समजून सांगितलं होईल ते काय आम्ही सांगतो समजून. बसू आपण बघ सागर तुझ्या याने बघ तू. मला तर काय गरज नाही बाबा. काय करा ते करा तुम्ही दोघं. तुम्हाला करायचं. काय यांच्याकडे जाऊ आणि त्यांच्या सल्ल्यानं त्यांना घेऊन येऊ. पण चाळणीत रे पाणी घेऊन दिलं असताची. अरे तुम्हाला बघावणारच नाही. जा आई अन्न हे असले पाटील हे असले बघितलं ना कशा कुरगुड्या करतात माणसं. हेच आहे बघ लय कुरकुड्या करतात. जाऊ दे, काय मरू आपल्या दे. गावातली माणसं तशीच. काय सगळी दळ बघली माणसं. जाऊ द्या, मी बघतो माझं काम. हा, बघ बघ. घर बांधायचं नियोजन चाललंय सरपंच आपला. बरं घ्या बांधून मस्त पैकी आणि बोला वाचतं शांतून आम्हाला. मेंबर बाहेर शिकायची आता बाहेर जॉबला लागली त्यामुळे बरं असं जाऊ दे मध्ये पाटलाच कसं काय अहो, पण ती भाकरी टाकतोय पाटील टाकतोय भाकरी आणि आणि पोर पोरगं भांडी गाडीत. घालतोय. त्यांना बायका सांभाळाय ना आणि गाव गाव सांभाळायचं. सांभाळायला निघाले हा? आणि म्हणे त्यामुळे चक्क तरच निघून गेलं हो घरातनं. हो, आलं किती काय तात्या तात्या या 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 या. एक आला आला बसू द्या तात्यांना. तात्याला या या बसा तात्या बसा. बसा तात्या बघ गाड्याला तात्या सारा करताय. त्यांना बसू द्या. हा? नाही बसू द्या तात्यांना. हाय. बरं बसा तात्या बघितलं नाही पाटला बघितली की पाटलाचं काय हा? बघितली काय थेर अरे पाटील मी हा? आणि मी म्हणे डीएसपी PSP. कशाला पाहिजे? पुढे हाणतो
सकाराम पक्काराम डक्काराम अरे तू कराम कोण तू अरे कोण विचारतोय? पाटला भांडी घासतोय आणि हे स्वयंपाक करतोय. म्हणे मी गावचा पाटील. हा. नक्की मेट्रो काहीतरी असणार बरं का 100% काहीतरी वांद झाला असता. चौकात काहीतरी झाला झाला. ते काय मग आपण आत ओढायला लागलो की पोरग बाहेर वाटलीन वाटलीन बिन सोन बिन निघून गेली असेल त्यांच्या ही वेळ आली आता. नाही आजपर्यंत त्यांच्या ह्याच्यात कधी ती फिरायला गेलेत का कधी गेलेत का कधी तुम्हाला लय पोळ घालता नाही, चला भाकरी नाही, देतो नाही, तुम्हाला जेवाय घालतून काय काय शेवटी पाटील आहेत आपले ते आपल्याला येणार की द्या थोडी तरी त्या लायकीची आहे ती का ती नाही, काय नाही. काय तात्या त्या गुणाची नाही ती दोन्ही बी बापल्या तसं तर थोडं सांभाळून घ्यावं लागतं मरोदेव पाशे माणूस की म्हणून तरी माणूस की अजिबात नाही त्यांना कसलीच असं कसं बोलतात तुम्ही तुम्ही आता की दूध बाहेर होता तुम्हाला माहिती का इथं हा, गावात काय? बरोबर आहे मी तुम्ही सध्या- आज उद्या येता या कवा बी आणि तू पाटलाला पुळका दाखवत बसता या अजिबात दया माया दाखवू नका बरं, बरं, भाकरी करू तुमच्या द्या भांडी म्हणण्याप्रमाणे. घासू द्या तिकडे धुणं धुऊ द्या तुम्ही म्हणताल काही तसं. करू द्या सरपंच मी त्या पाटलीन बाईला आणि त्यांच्या सुनाला लय चांगलं म्हणतोय ह्यांच्या दोघाला इंगा दाखवला ती. मग काय हा? असंच करायला पाहिजे गेलेत म्हणून आजपर्यंत कधी आपण आठवलंय का आजपर्यंत तुम्ही नीट आठवा 10-15 वर्ष झालं आजपर्यंत कधी नेलंय का फिराय कुठे किती चिकट आहे ती हा? 10 रुपये खर्च देतील का घरी त्यांना आणि फिरायला लावले टूरला फिरायला लावलंय. तर काहीतरी झालं असं आपल्याला काहीतरी माहित नाही नक्की मॅटर काहीतरी आहे. काहीतरी झालंय हा, त्याशिवाय हे असं होणार नाही त्याशिवाय असं होऊ शकत नाही तुम्हाला कसं वाटतंय अहो मला तुमचं बरोबर आहे पण ही हॉटेलमध्ये का नाही गेली जेव्हा विवाह हो लय पैसा आहे तर मग हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये जायचं का नाही जेवाय गेली? बारी दोघं बी मी गावचा वाटल्या पाटील मी अमुकन मी तर मग टूरला गेल्यात म्हणजे काय असे काय 6 महिने गेलेत का आता? अहो त्यांना लोकांचं द्यायचं पैसे होतात का सकाळी आपल्या मध्ये दुकानदाराला पैसे भेटले बघितलं ना नाही तर दिलं होतं का ताईंकडे गेल्याशिवाय नाही आपल्याला मार्गच नाही निघायचा तुम्हाला काय माहितीच नाही होय चल की पाटीनबाई निघून गेले ती सासूना चल लवकर त्यांना आणायचे चल लवकर आता बघावं लागेल चला चल पटकिनी कसं झालंय तात्या ह्यांचं जैशी करणी वैशी परणी पहिलं जुनं गरीबाचं खाल्लेलं आता निघायला लागले बाहेर हा काय हे मला माहितच नव्हतं ना तुम्ही पहिले रानात ना गाव आणि गावात ना रानात घर गाव बी नका म्हणू आणि ही बघा ना गावात काय भानगडी चालल्यात ती हा? आता शेतात काम असतं मला आता मला काय माहिती ए सागर ए काय अवित? काय भानगड आहे? काम आहे इकडे जरा पटकन चला, चला, काय- चला, काय काय म्हणतात तुम्ही? चला राव पटकन काय तुम्हाला माहित आहे का झाले का? तुला काय माहिती का तुम्ही आधी चला चल तुला काय माहिती का नाही हाय मला माहिती कुठलं भांडी घासते भाकरी केलं माहिती का ते हाय माहिती मग जाऊ दे चल. तुम्ही जाऊ ते पाटलिनीला आणि ते पाटलिनीच्या सुनाला ताईला आणावं लागेल आपल्याला कुठं गेले काय ते? झाले घरी गेले तुम्हाला चला. फिरायला गेले तर नाही नाही, फिरायला गेले तर हा मला टूरला सांगितलंय अहो नाही राव घरी गेले तर चल चला बघू मेंबर चला, तुम्हाला सांगतो ते आल्यावर घेऊन येऊ त्याच्यामुळेच आधी. भांडी घासते काय माहिती आहे आपल्याला बाबा चला. बघितलं काय हाय का वायस तरी त्यांना काय हा अडवलं का तरी आपल्याला चाललं तर निघ निघ म्हणतात 56 उभा करीन अगो मग असल्या शिवार म्हणतात का ती असणारच आहे हा 100%. अगं ती शिवण तिथं फुकणी मला आणि भेटायला आपल्याला पाहिजे तिथं नको असं हा वाटतंय त्यांना. त्यांना नकोशीच आहे कशाला आपण आल्या त्या? काय झालं कशाला आले ते काय नाही अशीच आली माझ्या आईच्या घरी नाही काहीतरी झालंय वाटतं तुमचं नाही काय काय झालं झालेलं आम्ही काय आधी नाही आपलं असं झालं भेटायचं. का? नाही, पाटील भेटायसाठी तुम्ही हे आलोय. घासू दे. जाऊ दे मला सगळं सांगितलंय तुम्ही मोबाईल मुळे आलाय रागवून घरी चला पहिले नाही मग आम्हाला आयफोनच पाहिजे आज चला सगळं सांगतो तुम्हाला. नको नको आम्हाला काय म्हणजे नको ह्यांचं आम्हाला भांडण मिळालं. झालं आम्हाला तर दिसतंय. माहित बी नाही तुम्ही आलेलं चल बाई. आम्हाला यायचं आम्हाला नाही, यायचं पण नाही, जाऊ दे, जाऊ. जाऊ. आम्हाला नको हो, त्यांना. ताई, ऐका थांबा पाटील बाई काय झालं तुमचं फोनचं काय अहो, फोनचं मेंबर, असं माझं काय ते एक आहे? नंबर तुम्ही फोन घेतल्याशिवाय येऊच नका पेटवाय आलाय का मिटवाय आलाय आवाज नाही. आम्हाला तर म्हणले टूरला गेल्यात आणि हे तर बसले हे टूर होय ऐका ऐका बघितलं का काय बी कशी झालं सांगतात गेलं सोडून द्या ए, आई झालं हा? गेलं पण सोडून द्या. सांगतात कशी टूरला गेल्या टूरला गेलं. हाकलून दिलं तेव्हा ती नाही सांगितलं अरे मग तुला- आमच्याच कुरबुड्या तुला सांगितल्या न्यायला आलोय की लका? चल. आयफोन म्हणून एवढा फोन दिलाय हा. आम्हाला आपण ठीक तुम्ही आहे, चला फोन आणि त्या बायांमध्ये आमचं काय राहिली का इज्जत मग नाही? चला, चला. नाही, माझं नाही, म्हणणं नाही, येऊच नका येऊच नका माझं चला, म्हणणं. मी आली म्हणून. तात्यांना तर भगवान त्यांची भांडी घासलेली स्वयंपाक केलेली अरे एवढं नाही, एवढं नाही, काय नाही, चल. एवढं काय. हे भांडी घासलेलं भगवान आहे त्यांना. माझं तर म्हणणं येऊच नका माझं तर म्हणणं येऊच नका मेंबर नाही नाही माझं तर म्हणणं येऊच नका बस की आता राखेल वर चल. चालते आता. अजून काय
चला जाऊ द्या सगळ्याचं मिटावतो ना आपण तुमचं मिटवायला काय लय जड आहे चला कपडे तुम्ही काय ना तुम्ही आलाय बर का आगे तेल टाकायला उगत बिना कामाचा आलाय आम्हाला 2 दिवस त्यांना कळू द्यावायचा आपा साऱ्या गावाचं सागर, मी मिटावतो काय म्हणतोय तुम्ही का मध्ये पडता ती बापल्या खोड मोडू द्या रे त्यांच्या अवस्था नाही चांगली काय अवस्था त्यांचा रुबाब जातोय का गरमीच्यापणा जातोय का? गेलं सोडून द्या जाऊ द्या, झालं गेलं भांड्याला लागतं घरी गेल्यावर बसून मिठू चला त्याला तुम्ही मिटवायचं चांगलं जिरू द्या मिटवून घेण्याची नाही ती लोक बघतो चला येऊ बघू आपण काय होतंय ते. काय नाही त्यांचा रुबाब नाही जाणार अहो, आपण पण आहे की परत जिरवायला चांगली अहो काय नाही एवढं तेवढं चालतं चला तुम्ही अहो, आता नाही का त्या तुम्ही बघा घे त्या पुढे घालून काय घे बघितलं काय आम्ही पण काय आहे? चला आपण कधीच्या काळी काहीतरी मागितलंय समजून घ्या जरा कधीतरी मागितलं घ्यावं ना दुसरीकडे पैसे किती घालावतात असं अहो पाटलीन बाय मी काय म्हणतोय अजून बी माझं ऐका कशाला काय जाताय हे करा काय आप्पा तुम्ही तुम्हाला पण राग केलंय? खरंच का ताई तुम्हाला बी कळा नाही आणि वाटोळ करायचं का काय मग त्याला बापल्याला कळू नाही अहो माझं खरंच मी पाया पडून सांगतो तुम्ही जावा हित ना अजून बी सांगतो जावा. माणसाकडनं माणसाकडनं नको तीच तू पण लावून धरू चल काय चुकतं किती दिवस करता का काय दोघीच्या सरपंच त्याशिवाय या बापल्याकडे नाही जिरायची आले वाटतं टूरवरनं आल्या का आपल्याला मात्र टूरला गेलं तर आता कळलं असेल की असा राडा पडल्यावर कसं असतं बायका लागतात का नाही ट्रिप वरनं आल्या का खरं खरं वाटते त्या काय बघा आता तुमची हित कसं असेल मी तर सांगून का काढू मी बाद झालो काय राहणार काय कळलं ना तुमचं घरी ह्यांना कशाला आणलंय? आता बसतील आणि हा दोन्ही कशाला आलाय तुम्ही गेला होता ना निघून आम्ही नव्हतो आलो हीच माणसं आम्हाला सगळी न्यायला आलो त्याच्याहून आलो आम्ही काय हो नव्हतं आलो उपकार केला न्यायला. आमच्या आला उपकार. तुम्ही जाता आता केलं तेच ना मोठा उपकार आणि केला मग आमच्यावरती माणसं माघारी येऊन पाठवताय तुम्ही. आम्हाला न्यायला. बर का सागर ताई मी काय म्हणतो या ह्यांच्या बापल्याकडे अख्ख्या गावाला दिसू दे चला बाहेरच बसू आपण हा बाहेर नाही बाहेर बसायचं करायची सवय लागली मला जायचं बाहेर जा आम्ही येऊ शकत नाही नाही चला बाहेर. की बाहेर कशाला नाही येत आम्ही जा तुम्ही चला बरं, असू दे, चला. नाही चला दोघांची काय सगळं तुझ्यामुळे होतंय बरं का हे. नाही, चला तुम्ही काय करायचं चला तुम्ही आता त्याला तुम्ही बाबा बाहेर काय- गेली त्यामुळे ऐकून घ्यावं लागतंय कशी वागणूक देतात बघा की पाटलेल्या सोनाला आपण ऐकून की तू काय यायचं. चला बसू शेखर ए, शेखर खुर्ची जरा बसायला पुढच्या आणि 2 बाबा खाली बसा की बस तू गपचूप बसा आलास ना बस बस कधी बसायचं? तात्यांना कधी बस जातो. होय पाटील तमाशा मांडलाय हे तमाशावाले होय पाटील अण्णा खरं सांगा मला आता तुम्ही पाटील म्हणून घेताय मग अशी मला काय म्हणला हो काय म्हणलं तुला जा सागर घेऊन ये तुझ्या ह्याने तू म्हणजे ज्या मी आणच म्हणलं नाही मी काय म्हणलं तुझ्या आईने बघ मला गरज नाही मी असं म्हणलं होतं हो आणि तू काय म्हणलं काय म्हणलं घेऊन ये म्हणलं होय. हा घेऊन ये म्हणलं घेऊन ये हा शब्द आला का दोघाचा तुमचं कसं झालंय माहितीये का तुमची जावी किव कराय तुम्ही घेताय आमचा जीव असले म्हणजे ह्यांच्यासाठी गेलो तुमच्यासाठी गेलो ह्यांना अण्णा मगाशी काय म्हणल्यात मला हा? तुला ऐक दुसरी नाही. करून देतो म्हणल्यात गेले तर गेले म्हणले ए, आता तू तर मित्र आहे नाही तर देन झपाटा तुला काय रे म्हणलं ये घेऊन मागाशी आणि आता लागला वय फडी काढाय कोण म्हणलं हे घेऊन हा गरज नाही आम्हाला गरज नाही नाही गरज बरं आता काय म्हणलं तुझं बोल तुम्ही ऐकून घ्या की समजून मिटवून घ्यायसाठी आपण आलोय ना तुमचं दोघाचं बी हाल भागवानात म्हणून आम्ही आणा गेलो सगळी मिळून आम्हाला आम्ही नाही घाबरत पण जास्त आहे बघा तुझ्याकडे बाबा करायला तुमच्या आम्हाला खपत नाही बघा, म्हणजे- तुमच्या ह्यानी बघा अहो सरपंच परिस्थिती जाणूनच घेण्यात कसले नाही सागर आम्ही आलोय कशासाठी काहीतरी आम्हाला आहे का नाही किंमत मिटवू त्यांना आपण पाहिजे म्हणजे पाहिजे त्यांना परिस्थिती कसली समजाणार मिटवू आपण बरं, काय सगळं झालंय ती मोबाईल आमच्या बापल्याकाला माहिती आमची काय परिस्थिती पाहिजे तुला खरी कहाणी सांगतो काय झालं ते हा काय माझी बायको काय म्हणली आणि सुनबाई बी मला काय म्हणली आम्हाला मोबाईल पाहिजे आता ह्यांना बाहेरची काय 12 भानगडी ह्यांना माहिती का घरचं फक्त कळतं ह्यांना बाहेर आम्हा दोघा बापल्याला काय काय करावं लागतं ह्यांना कळतंय का त्या दोघी काय म्हणल्या काय म्हणलं आम्हाला फोन पाहिजे आणि तो पण आयफोन पाहिजे बर बाबा म्हणलं तुम्हाला फोनच पाहिजे ना आणतो म्हणलं आम्ही आयफोन आणतो
पण खरी गोष्ट काय घडली आमच्या संग, ऊसाचं बिल आलं, फक्त आलं किती 52,000 आलं. आता 52,000मधनं काय दुकानाची उधारी होती, म्हणजे कोणत्या जे खत मिक्सर काय आणलं होतं का नाही आम्ही त्याची उधारी होती, त्याने आम्हाला मध्ये हटकलं म्हणजे हे तिघं पण बरोबर होती. होतं का नाही? दिलं का नाही तुमच्या समोर 50,000 दिलं देणं कोय त्याचं. आता 50,000 त्यांचं दिलं, आमच्याकडे राहिला अवघं 2,000 2 मध्ये आयफोन कसा यायचा, नाही येईल का तुझ्या म्हणजे येईल का, नाही येणार. तर नाही येणार. मग ह्याला मी काय म्हणलं शेखरला, शेखर आता त्यांनी तर फोन मागितलाय, फोन तर घ्यावाच लागेल. तर शेखर मला म्हणतो कसा, अहो म्हणतो अण्णा पण 2,000 आयफोन येईल का, मी त्याला मोडून काढलं, तुम्हाला समजत होता पण मी त्याला मोडून काढलं. चल तुला काय करायचं, आपण फोनच पाहिजे ना, फोन घेऊन जाऊ. आणि मी हा साधा फोन घेतला. आता साधा फोन घेतला, त्याला कवर आम्ही टाकला आयफोनचं आणि आणून त्यांच्या स्वाधीन केला. म्हणजे ते बॉक्स म्हणतात, हा बॉक्स आयफोनचा आम्हाला कसं वाटलं ह्या दोघी आणि मोबाईल साधा. ह्या दोघींना दाखवता येईल. हा. ह्यांनी ताईंना. आशा दिदीला बोलून आणलं, जया ताईला बोलून आणलं, गाव बाबा ह्यांनी दोघींनी केला. आयफोन आणलाय, आयफोन आणलाय. जेव्हा तुम्ही म्हणला असतं ना पैसे नाहीत, मग आम्ही समजून घेतलं असतं ना. तुम्ही सांगितलं का आम्हाला एवढं 2,000 आहे. तुम्हाला बाहेरची परिस्थिती काय माहिती का, तुमच्या जवळ 2,000 बाहेर आहेत आम्ही ना. फिरतो दोघं, तुम्ही नाही फिरत. ठीक आहे, तुम्ही म्हणताय ती बरोबर आहे, आम्हाला मान्य आहे. पण तुम्ही एवढं काही ऍक्टिव्हपणा केला की आयफोनचा त्याला कवर आतमध्ये तुम्हाला हाऊस होती आयफोन पाहिजे, आयफोन पाहिजे. अरे पण ऐकता का तुम्ही, आम्हाला माहिती होतं वय तुम्ही दुनियेला घरात बोलावणार आहे म्हणून. सगळ्या दुनियाला दाखवते माहितीच नव्हतं तुम्हाला. आता आम्हाला वाटलं ते आमच्या सामने रुबाब दाखवायची काय आमचा गरज नाही मोठा का, आपली असेल. परिस्थिती बरं बघून आता समजून घ्या, राहावं ना. यावेळेस नाही पुढच्या वेळेस पुढच्या बिलात आणतील तुम्हाला आणि मिटवून टाका तुमचं. कशाला भांडण वाद वाढवताय. पाटील आता देखील झालं गेलं सोडून. ठीक आहे बाबा, तू म्हणतो ना ऐकतो. होय पाटलीन बाई, अहो असेल त्यांच्याकडे गावातली उधारी ही, मग लोकांचं पैसे त्यांनी देऊन टाकलं. माणूस काय करत नाही दिल्यावर म्हणतं बाबा हे पाटील बुडवतोच पैसे आपलं, मग माणसाला इज्जत राहत नाही. मोबाईल तुमचा आजचा उद्या येईलच की. अगं मग सांगायचं ना ग ताई, आम्ही कशाला एवढा हे करू कालवा. काय तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. हाच शब्द मी त्यांना बोललो होतो. काय बोललो होतो, तुम्हाला परत नंतर चांगला मोबाईल घेऊन, सगळ्यांना उघड करून सांगायचं का बाहेरच्या गोष्टी, नाही ना, सांगतं का कोण, नाही. हा मग ते त्यांना समजून सांगा तुम्ही. पाटलीन बाई बघा, तुम्हाला काहीतरी वाटेल मी लहानपणी मोठा घास घेतो म्हणून माझ्यावरती रागवू नका. आणि मोबाईल साठी तुझं माझं करून संसाराचं वाटोळ करून घेऊन. बरं का पाटलीन बाय, नवरा बायकोनी एकमेकाच्या सुखदुःखात उभं राहिलं तरच प्रपंच होतो, आता त्याला काय अर्थच राहत नाही ना. बरोबर आहे आप्पा तुमचं. एकमेकाला साथ दिली पाहिजे तर ते प्रपंचाचा गाडा व्यवस्थित चालेल, नाही तर काय त्याला अर्थच राहणार नाही ना. पाटली तुम्ही दोघांनी एकमेकाला समजून घ्या. जोपर्यंत तुम्ही एकमेकाला समजून घेत नाही तोपर्यंत प्रपंच व्यवस्थित होणार नाही. ते तुम्ही लक्षात ठेवा. आपण काय करायचं काय नाही. हाय का, ते तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. ठीक आहे, घेऊ समजून. तुमचा शब्द आम्ही मानून घेऊ. पाटलीन बाई, मी सांगत होतो त्याच्यावर काही लक्ष देऊ नका लय. प्रत्येक वेळेस आपल्या जीवनात सुख येतं दुःख येतं, पण आपल्या नवऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणं हे आपलं स्वतःच काम आहे. त्यामुळं आपलं ह्या सगळं म्हणजे व्यवस्थितपणे आपण समजून घेणे हे आपलंच काम आहे. होय बाबा, तू म्हणतो ते खरं आहे. हाय बाबा, तू बोलतोय ना ते खरं आहे. अण्णा अहो खरंच आमचं चुकलं की आम्ही इथून पुढे तुमचा काही हक्क नाही करणार. पाटील आता सगळं अंदाज झालं गेले सगळं विसरून जा. तर आपापल्या घरी आपण जाऊ. बर बर, चला आता तुम्ही म्हणताय ना. मी काय म्हणतोय, मला काय पटलंच नाही. काय आता काय आलं, नाही मला पटलंच नाही अजिबात. काय पाटलीन बाईने खरं मोबाईल घ्यायलाच पाहिजे. अरे जातो का गप, हा अजून तो खेळत तेल वतायला आला म्हणजे भांडी घासतो अजून मी.